श्री संत शेख मोहम्मद महाराज मंदिराच्या जीर्णोद्धारावरून आता वाद जो आहे तो चांगलाच पेटलेला आहे. कालपासून श्रीगोंदा शहर जे आहे ते बंदची हाक दिली होती आणि सलग दुसऱ्या दिवशी देखील कडकडीत बंद जो आहे तो व्यापाऱ्यांनी पाळला होता. तहसील कार्यालयासमोर जे आहे ते धरणे आंदोलन सुरू आहे आणि आता आजचा दुसरा दिवस आहे. काही व्यापारी आपल्या सोबत आहेत. काय सांगा, आज दुसरा दिवस आहे मंदिराच्या जीर्णोद्धारावरून आपण बेमुदत बंदचा इशारा दिला होता आणि दुसरा दिवस आहे सलग. बरोबर आहे. आज दुसरा दिवस आहे. आज सर्व व्यवहार ठप्प आहे. एकही शटर श्रीगोंद्याचं उघडलेलं नाही आणि व्यापारी असोसिएशननी पण पूर्ण पाठिंबा या आंदोलनाला आणि जीर्णोद्धाराला दिलेला आहे. तर त्या संबंधी काहीतरी निर्णय व्हावा अशी सर्व जनतेची आणि असोसिएशनची सर्वांचीच इच्छा आहे. तर त्या बाबतीत पुढील काहीतरी निर्णय व्हावा. प्रशासनाने पण ही बाब जरा गंभीरतेने घ्यावी, कारण का सर्व श्रीगोंदा शहर वेठीस धरल्यासारखं काम आहे. पुढची भूमिका काय असणार तुमच्या? आता पुढची भूमिका जे काही आमचे वरिष्ठ आहेत, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश शेठ बोरा किंवा बाबासाहेब बोस, हे सगळे जण मिळून ठरवतील. आज संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आपण उद्याच्या भूमिकेवर पोहोचूयात. त्यामुळं आमचं सगळं लक्ष त्यांच्या भूमिकेवर आहे की ते काय सांगतील त्या हिशोबाने पुढचं सगळं करायचं. आज 2 दिवस झालेत, अजून किती दिवस लागतील हे आम्हाला माहित नाही, पण आम्ही यात्रा कमिटीच्या पूर्ण पाठीशी आहोत आणि सर्व गावकरी आणि सगळे व्यापारी या यात्रा कमिटीला पूर्ण सपोर्ट करत आहे. जो वाद जो आहे तो निर्माण झालेला आहे त्या वादावरती आपलं काय नेमकं म्हणणं आहे? शेवटी ती अस्मितेचा विषय आहे. मंदिर काय, दर्गा काय, मंदिर व्हावं ही सर्वांची इच्छा आहे. मंदिरच असावं यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत. निश्चितच आपण बघितलं की सलग दुसरा दिवस आहे आणि धरणे आंदोलन सुरू आहे. तर काही याच ठिकाणी जेवण देखील सुरू आहे. ज्या ठिकाणी रात्री देखील कीर्तन जे आहे ते झालं होतं आणि हे सगळं जो बेमुदतचा इशारा, बंदचा इशारा जो आहे तो देण्यात आला होता आणि त्या पार्श्वभूमीवरती व्यापाऱ्यांनी देखील कडकडीत बंद जो आहे तो या ठिकाणी पाळल्याचं आपल्याला दिसून येत आहे. कॅमेरा क्रमांक 9 मराठी, श्रीगोंदा, अहिल्यानगर.